ही गोष्ट अमेठी येथून अनुपमा यांनी आम्हाला पाठवली आहे. ही त्यांची आत्मकथा आहे. अनुपमा त्यांच्या आई आणि त्यांच्या सासूबाईंच्या अनुभवांची कहाणी आपल्या सर्वांसोबत शेअर करू इच्छितात. त्यांचे म्हणणे आहे की माझी गोष्ट नक्की ऐका, कारण यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. शेवटी मला नक्की सांगा, तुम्हाला माझी आई जास्त आवडली की माझी सासू? या दोघींनी माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम केला आहे. त्यांच्या वागण्यातून मी खूप काही शिकले आणि मी माझे पुढील आयुष्य आणखी चांगले बनवू इच्छिते. मी ही कहाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण कदाचित तुम्हाला यामधून काही शिकायला मिळेल. चला ऐकूया अनुपमाची कहाणी. माझे लग्न ज्या घरात झाले त्या घरातील लोकांनी एक 14 वर्षांचा अनाथ मुलगा घरात नोकर म्हणून ठेवला होता. तो मुलगा घरातील सर्व कामं धावपळ करून करत असे, पण घरचे त्याच्यासोबत खूप वाईट वागणूक देत असत. माझा नवरा तर रोज त्याला मारहाण करत असे. तो मला सांगायचा की त्या मुलाच्या जवळपास देखील जाऊ नको, नाहीतर तुला घराबाहेर काढून टाकीन. पण मला त्या मुलाची खूप दया यायची, कारण तो एवढं काम करूनही मार खात राहायचा. मी सर्वांपासून लपून त्याला थोडीशी माया द्यायची आणि खायला प्यायला देत राहायची. एक रात्री त्या मुलाच्या रडण्याचा मोठा आवाज येत होता. नवरा पलंगावर नव्हता. मी उठून त्या मुलाच्या खोलीत गेले तेव्हा माझे काळीच फाटून गेले, कारण माझे नाव अनुपमा आहे. माझे वडील साध्या पाट्यांवर स्वयंपाक करण्याचे काम करायचे. गावात ते भोजन भंडारी म्हणून प्रसिद्ध होते. ते शिक्षित नव्हते, पण खूप हुशार होते. प्रत्येक काम ते खूप समजून उमजून करत असत. कोणतेही काम किंवा गोष्ट करण्याआधी विचार करून ते निर्णय घ्यायचे. वडिलांनी घराच्या बाहेर झाडाखाली एक चारपाई आणि 2-3 खुर्च्या टाकून ठेवल्या होत्या. गावातील लोक तिथे येऊन बसत आणि बाजूच्या टपरीवर चहा पित असत. त्यामुळे त्या टपरीवाल्याचेही काम चालू होते. दुसऱ्या बाजूला माझी आई मात्र खूप वेगळी होती. ती कोणाशी बोलायची नाही आणि स्पष्ट उत्तर द्यायची. सणासुदीला किंवा कोणाच्याही घरी जाणे तिला अजिबात आवडायचे नाही. त्यामुळे गावातले लोक तिला फारसे पसंत करत नव्हते. माझ्या वडिलांनी तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण आई उलट अर्थ काढून त्यांच्याशी भांडायची आणि स्वतःला खोलीत बंद करून घ्यायची. त्यामुळे वडिलांनी तिला समजावणं सोडून दिलं होतं. त्यावेळी मी फक्त 10 वर्षांची होते. आई वडिलांच्या भांडणांनी मी खूप घाबरून जायचे. काही दिवसांनी मात्र आमच्या घरात आनंद आला. माझ्या घरी एक छोटासा पाहुणा आला, माझा भाऊ. त्यामुळे आईचे वागणे खूप बदलले. चिडचिड करणारी आई आता खूप आनंदी राहायला लागली. गावातल्या स्त्रिया जेव्हा माझ्या भावाच्या जन्माचे कौतुक करण्यासाठी आमच्याकडे आल्या, तेव्हा आई त्यांना खूप प्रेमाने आणि आनंदाने भेटली. सगळ्या बायका आश्चर्यचकित झाल्या. आईने त्यांना गोडधोड खाऊ घातले आणि वडिलांनी संपूर्ण गावाला पुरी कचोरी खाऊ घातली. मी आईवडिलांसोबत खूप आनंदात होते. आता माझ्यासोबत खेळायला माझा भाऊ होता. मी ठरवले होते की जेव्हा तो शाळेत जाईल तेव्हा मी त्याला घरी शिकवायचे. जरी मी फक्त 10 वर्षांची होते आणि 4थीत शिकत होते, तरी मला भावासाठी काहीतरी करायचे होते. आमच्या गावात फक्त माध्यमिक वर्गापर्यंतची शाळा होती. वडील म्हणाले होते, अनुपमा, माध्यमिक शिक्षण झाले की तुला शहरात पाठवेन, जेणेकरून तू शिकून स्वतःच्या पायावर उभी राहशील. पण आईला मात्र माझ्या शिक्षणात अजिबात रस नव्हता. उलट ती मला म्हणायची, शाळा सोड आणि घरकाम शिक. माझी आई लवकर माझे लग्न करण्याच्या विचारात होती, पण बाबांच्या अस्तित्वामुळे मला त्याची कधीच काळजी नव्हती. मला ठाऊक होते की बाबांचे एकच स्वप्न आहे, मला शिकवायचं. माझ्या भावाचे नाव आईने मोठ्या प्रेमाने राकेश ठेवले. ती त्याला खूप मायेने वाढवत होती. आई कधीच त्याला आपल्या नजरेआड करू देत नव्हती. जेव्हा ती स्वयंपाकघरात काम करत असे, तेव्हा राकेशला स्वयंपाकघराच्या दाराजवळ झुल्यावर झोपवायची. जर ती झाडू मारत किंवा भांडी घासत असली, तरी तो तिच्या नजरेसमोरच असायचा. स्वयंपाक करताना झुला अंगणात असलेल्या झाडाखाली ठेवायची, पण तरी तो तिच्या दृष्टिक्षेपात असायचाच. आईचे हे वेट पाहून बाबांना हसू यायचे. ते म्हणायचे, जर तू याला एवढं लाडावून ठेवलंस तर मोठा झाल्यावर तो बाहेर खेळायलाही जाणार नाही, शिकायलाही जाणार नाही. मग काय करशील? यावर आई म्हणायची, मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही. बाबांनी सुरुवातीला या गोष्टीचे फारसे गांभीर्य घेतले नाही, कारण इतक्या वर्षांनी आईला दुसऱ्या अपत्याचा आनंद मिळाला होता, तोही मुलगा. पण काळ पुढे जात असताना बाबांचे हे मत चुकत गेले. आईचा राकेशसाठी असलेला वेड्यासारखा लढा अधिकच वाढत गेला. जेव्हा राकेश 3 वर्षांचा झाला, तेव्हा तो घराबाहेर अंगणात जात असे, पण आई लगेच त्याला आत घेऊन यायची. ती त्याला घराबाहेर मुलांसोबत खेळायलाही जाऊ देत नव्हती. इतकंच काय, ती मला देखील त्याच्याजवळ फिरू देत नव्हती. कुठे तो माझ्या हातून पडेल किंवा त्याला काही लागेल अशी भीती तिला वाटायची. राकेशचे कपडे घाण होऊ नयेत म्हणून ती त्याला रोज नवे नवे कपडे घालायची. आईच्या या अतिप्रमाणाच्या लाडामुळे माझा भाऊ बिघडत चालला होता. बाबा आता या सगळ्यांची गंभीर दखल घेऊ लागले होते. त्यांना वाटत होते की जर हे असेच चालले तर पुढे जाऊन राकेशचे आयुष्य आणि आईसाठी काहीतरी वाईट होऊ शकते. त्यामुळे बाबांनी पुन्हा आईला समजावण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी आई चिडली आणि म्हणाली, हे आमचे आई आणि मुलाचे प्रकरण आहे.
त्यात तुम्हाला बोलायची गरज नाही. बाबांना ही गोष्ट खूप वाईट वाटली, पण त्यांनी शांत राहण्यातच भलाई मानली. कारण राकेशच्या बाबतीत काही बोलले की आई खूप वाद घालत असे आणि भांडण उभं करत असे. राकेश 4 वर्षांचा झाला तेव्हा बाबांनी त्याचे शाळेत नाव घालण्याचा निर्णय घेतला. पण यावर आईने घरात वादळ उठवले. इतक्या लहान आणि निष्पाप बाळावर इतका अन्याय कशाला करायचा, असं म्हणून तिने त्याला शाळेत पाठवायला नकार दिला. बाबांना तिच्यासमोर झुकावं लागले आणि राकेशचे शाळेत जाणं बंद झाले. मी मात्र एकटी शाळेत जायला लागले. मला रस्ता चांगला माहीत होता आणि आमच्या घराजवळची अनेक मुलं माझ्यासोबत शाळेत जायची. बाबांना त्यांच्या कामात वेळ मिळत नव्हता. आणि मग एक दिवस असं झालं की बाबांची अचानक तब्येत बिघडली. ते दुकानात काम करत होते तेव्हा त्यांना अचानक त्रास होऊ लागला. गावात एकच सरकारी दवाखाना होता. तिथे बाबांना नेले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांची शुगर खूप जास्त वाढली आहे. याआधी बाबांना साखरेचा कधीच त्रास नव्हता. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत नेहमीच चढउतार होत राहिले. त्यांच्याकडून कामही होत नव्हते. तिथे आई मात्र अजूनही तिच्या हट्टावर अडून होती. काळ पुढे जात होता आणि माझा भाऊ आता 10 वर्षांचा झाला होता. राकेशने अखेर जिद्द करून आईकडून शाळेत जाण्यासाठी परवानगी मिळवली. त्याच्याबरोबरच्या सर्व मुले शाळेत जात होती, त्यामुळे त्याला पाहून राकेशही हट्ट करत असे. शेवटी आईने त्याला शाळेत पाठवले. मी आता माध्यमिक वर्ग मिडल क्लास पास झाले होते, पण राकेशचे शाळेत जाणेही नियमित नव्हते. आई त्याला वारंवार शाळा बुडवायला लावायची. बाबाही तिच्यापुढे हतबल झाले होते. जेव्हा कधी शाळेची चर्चा व्हायची तेव्हा आई स्वतःला खोलीत कोंडून घ्यायची किंवा जेवण खाणं सोडून द्यायची. कुणीतरी तिच्या कानात सांगितले होते की शाळेत शिक्षक मुलांना मारतात. त्यामुळे आई फक्त एकाच गोष्टीवर अडून होती, माझ्या राकेशला कुणाच्या मारहाणी किंवा ओरडण्याचा त्रास व्हायला नको. बाबांनी आता आईला तिच्या मर्जीवर सोडून दिले होते. राकेश आता आईकडून पैसे घेऊन बाहेर जायचा आणि बाहेर खेळून त्रास देऊन घरी परतायचा. कधी एखाद्या मुलाचे डोकं फोडून यायचा, तर कधी काहीतरी नुकसान करायचा. दिवसेंदिवस राकेशच्या वागणुकीच्या तक्रारी बाबांच्या दुकानावर येऊ लागल्या. एके दिवशी असं झाले की राकेश एका मुलाचे डोकं फोडून घरी आला. त्या मुलाची आई आमच्या घरात येऊन खूप आरडाओरडा करू लागली, पण आईने तिच्याशी भांडण केले आणि राकेशची बाजू घेऊन त्या बाईला घराबाहेर काढून दिले. बाबांना आता या सगळ्या परिस्थितीमुळे खूप त्रास होऊ लागला होता. राकेशच्या बेशिस्त वागणुकीमुळे बाबांना मानसिक त्रास होऊन साखरेसोबत आता रक्तदाबाचाही आजार झाला होता. मी 10वीची परीक्षा दिल्यानंतर घरीच बसले होते आणि आईला घरकामात मदत करत होते. वेळ खूप वेगाने पुढे सरकत होता. राकेश आता 12 वर्षांचा झाला होता आणि तेव्हाच आमच्यावर एक मोठे संकट कोसळले. एक दिवस असं झालं की राकेश आपल्या मित्रांसोबत गावच्या मैदानावर क्रिकेट खेळायला गेला. दुपारची वेळ होती आणि खूप उकडत होते. आईने त्याला जाऊ नकोस असं सांगितले होते, पण त्याने ऐकले नाही. 2 तास उलटून गेले आणि अचानक घराचा दरवाजा खूप जोरजोरात ठोठावला जाऊ लागला. बाबा त्यावेळी दुकानात होते. आईने दरवाजा उघडला तर राकेशचा एक मित्र घामाने भिजलेला, घाबरलेला उभा होता. तो म्हणाला, राकेश खेळताना जोरात जमिनीवर पडला आहे. त्याच्या डोक्यातून खूप रक्त वाहत आहे. हे ऐकताच आई अनवाणी पायाने धावत गेली आणि मी बाबांना बोलवायला दुकानाकडे धावत सुटले. पण बाबांच्या दुकानावर पोहोचण्याआधीच आई गावकऱ्यांसह राकेशला डिस्पेन्सरीमध्ये घेऊन गेली होती. मी आणि बाबा तिथे पोहोचलो, पण तिथे पोहोचल्यावर डॉक्टरने सांगितलं की रक्त खूप पाहिल्यामुळे राकेश आता या जगात नाही. आमचं सगळं जगच जणू उद्ध्वस्त झाले. बाबा स्तब्ध झाले होते. मी खूप रडले, तर सगळं गावच आमच्या दुःखात सामील झाले होते. पण सगळ्यात वाईट अवस्था आईची झाली होती. राकेशच्या मृत्यूची बातमी ऐकून ती वेड्यासारखी झाली होती. ती रडत नव्हती, फक्त गप्प बसून राकेशच्या मृतदेहाकडे पाहत होती. जेव्हा राकेशची अंत्ययात्रा सुरू झाली तेव्हाही रडली नाही, पण ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. आईची अवस्था पाहून कोणाचेही काडीच तुटावं. ही मोठीच आपत्ती आमच्यावर कोसळली होती, ज्यामुळे आईला भान राहिले नव्हते. संध्याकाळ होऊन रात्र झाली. गावकरी घरी परतले. मी आणि बाबांनी खूप प्रयत्न केला की आई थोडं का होईना खाऊन घेईल, पण तिने एक दाणाही तोंडात घेतला नाही. अखेर बाबांनी तिला झोपेच्या गोळ्या देऊन झोपवले. पण मध्यरात्री अचानक आई जोरजोरात किंचाळत जागी झाली. ती राकेशला हाक मारत होती आणि मोठ्याने रडत होती. बाबासुद्धा तिच्याबरोबर रडू लागले. पण काही वेळाने अचानक आईने हसायला सुरुवात केली. आम्ही घाबरून गेलो. आई कधी रडत होती तर कधी हसत होती. बाबांची चिंता आता खूप वाढली होती. काही वेळाने आई पुन्हा बेशुद्ध झाली, पण सकाळ तिच्यासाठी आणि आमच्यासाठी मोठा संकटाचा डोंगर घेऊन आली. राकेशवर जीवापाड प्रेम करणारी माझी आई वेडसर झाली होती. ती स्वतःच्या डोक्याचे केस ओढत होती, कधी स्वतःला त्रास देण्याचा प्रयत्न करत होती. बाबांची तब्येत आधीच खालावलेली होती, पण त्यांनी आईला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी सांगितले की आईची मानसिक अवस्था आता पूर्णपणे बिघडली आहे. ही बातमी आम्हाला विजेसारखी भासली. आईची तब्येत दिवसेंदिवस अधिक बिघडत गेली. तिची काळजी घेणं खूप कठीण झाले होते. बाबांची तब्येतही आता दिवसेंदिवस खालावत चालली होती. राकेशच्या मृत्यूनंतर 4 महिन्यांनी पप्पा देखील आम्हाला सोडून गेले. साखर आणि रक्तदाब नियंत्रणात येत नव्हती, पण खरी वेदना राकेश आणि आईच्या दुःखाची होती.
जे पप्पांना आतून पोखरत होते. पप्पांच्या जाण्याने मी पूर्णपणे कोलमडून गेले. पण त्यानंतर जेव्हा आईने माझ्यावर जीवघेणा हल्ला केला, तेव्हा गावकऱ्यांनी आईला पागलखान्यात पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच आठवड्यात माझे लग्न ठरवले गेले. माझे वय फक्त 18 वर्षांचे होते. मला अजूनही जगाची फारशी समज नव्हती ना मी कधी एकटी घराबाहेर पडले होते. गावकऱ्यांनी ठरवलेला निर्णय मला मान्य करावाच लागला. माझे लग्न मनोहर नावाच्या मुलाशी झाले होते. तो गावातील एका श्रीमंत घरातील मुलगा होता आणि त्याचे कुटुंब शहरात राहत होते. मनोहर एका शाळेच्या कॅन्टीनचे काम चालवत होता आणि त्याचा व्यवसाय चांगला चालत होता. घरात माझ्या सासू, 2 नणंदा होत्या ज्यांचे अजून लग्न झाले नव्हते. त्याचबरोबर माझे दीर, जाऊ आणि त्यांची 2 मुलंही एकत्र राहत होती. सगळं कुटुंब 3-4 खोल्यात राहत होते. घराच्या तळमजल्यावर 3 खोल्या होत्या आणि वरच्या मजल्यावर 2 खोल्या होत्या. तळमजल्यावर एक छोटीशी खोली होती ज्यात 12-13 वर्षांचा एक मुलगा राहत होता. त्याचे नाव अभिनव होते. तो घरातील बारीक सारीक कामं करत होता आणि बाजार हाटही करून आणत होता. माझे दीर मनोहर सोबत कॅन्टीनचे काम सांभाळत होते. माझी सासू एक खूपच कडक आणि चतुर होती ज्यांना सगळे आईसाहेब म्हणायचे. घरातील सगळी कामं माझी जाऊ करायची आणि माझ्या नणंदा फक्त आईसोबत गप्पा मारण्यात किंवा टीव्ही बघण्यात वेळ घालवायच्या. लग्नानंतर 1 आठवडा झाला आणि माझ्या सासूने जेवणाच्या टेबलवर मला माझ्या जबाबदाऱ्या सांगून टाकल्या. सुनबाई, उद्या तुझ्या पहिल्या स्वयंपाकाची विधी आहे. पुढे तूच स्वयंपाकघर सांभाळायचे. घरकाम माझ्यात आणि जाऊत वाटून दिले गेले. घराची स्वच्छता, भांडी घासणे आणि बाहेरून सामान आणणे ही सगळी जबाबदारी त्या 13 वर्षांच्या मुलावर सोपवली होती. पण माझ्या नणंदांनी कधीच कोणत्याही कामाला हात लावला नाही. त्या खूप नखरेली होत्या आणि अधूनमधून आमच्या कामात उणे काढायला त्यांच्या आईला मदत करायच्या. बाई, आमच्याकडे ही वस्तू विशेष आवडीने खाल्ली जाते असं सांगत त्या टीका करायच्या. अशीच काही वर्ष निघून गेली. आता लग्नाला 4 वर्ष झाली होती. माझ्या जाऊची 2 मुले झाली होती. ती मुलं खेळत असताना त्यांच्याजवळ बसून माझे दीर आणि जाऊबाई गप्पा मारायचे. मनोहर सारखे माझे दीरही फारसे बोलायचे नाहीत. दोन्ही भाऊ पूर्णपणे आपल्या आईच्या नियंत्रणात होते. त्यांना त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येत नव्हते. त्या 13 वर्षांच्या अभिनव नावाच्या मुलाला पाहून मला माझा भाऊ राकेशची आठवण यायची. तोही राकेशसारखाच गोरा आणि सळपातळ होता. तो या घरात कोणाचा तरी नोकर असावा. त्यामुळे तो इथं काम करत होता. मी बऱ्याच दिवसांपासून त्याचे निरीक्षण करत होते. पण मी कोणालाही विचारू शकत नव्हते की तो कोण आहे आणि तो असं का काम करतो. घरातल्या कुणीही त्याच्याशी चांगल्या शब्दात बोलत नव्हते. इथं ये, चल ते काम कर असं त्याच्याशी बोललं जायचं. दिवसाचा प्रत्येक तास त्याला कोणते ना कोणते काम करायला लावले जायचे. त्याच्याशी असलेल्या वागणुकीबद्दल मला खूप वाईट वाटायचे. एकतर इतक्या लहान वयात तो कामाला लावला गेला होता. त्यात त्याच्याशी अशी वागणूक केली जायची. त्याला आमच्यासोबत जेवणाचा अधिकार नव्हता. जेव्हा आम्ही सगळे जेवून घेतो तेव्हा तो जमिनीवर बसून आपले जेवण घ्यायचा. कुणालाही काही लागले की त्याला फरमान सोडले जायचे आणि तो पळत जाऊन ते आणायचा. त्याच्या चेहऱ्यावर निरागसपणा होता. तो इतका साधा आणि गोड होता की मला तो पाहून खूप वाईट वाटायचे. आम्ही भरपूर पोळ्या भात खात होतो, पण त्याला कधी कधी उरलेले किंवा हलकं जेवण देत. त्याला पगाराच्या नावाखाली 1 पैसाही दिला जात नव्हता. त्याचे कपडेही खूप जुने होते. कदाचित 3-4 टी-शर्ट आणि पायजमेच होते जे तो मागील 4 महिन्यांपासून परत परत घालून दिसत होता. एक दिवस माझ्या संयमाचा बांध तुटला आणि मी मनोहरला विचारले, शेवटी हा मुलगा कोण आहे आणि त्याच्याशी असं वागणूक का केली जाते. मनोहरने मला सांगितलं, नोकर आहे तो आणि आई म्हणते की नोकरांना सुरुवातीपासूनच कडक ठेवायला हवं. तेव्हाच ते बरोबर राहतात, नाहीतर त्यांच्या डोक्याला खराब होण्यास वेळ लागत नाही. मी मनोहरला म्हणाले, बेशक तो नोकर आहे, पण तो फक्त 13 वर्षांचा मुलगा आहे. त्याच्याशी असं वागणं बरोबर नाही. मनोहर म्हणाला, चूप राहा. हे सगळं आई पाहतात आणि त्यांना जे योग्य वाटतं तेच करतात. तुला किंवा मला काही बोलून काही फरक पडणार नाही, म्हणून या गोष्टींमध्ये पडू नकोस. मनोहरच्या या शब्दांनी मी समजून चुकले की घरात जे घडतंय ते सगळ्यांना योग्य वाटते, कारण सगळे आईच्या होला हो म्हणत चालायचे. त्यामुळे कुणाला काही बोलायची गरजच वाटत नव्हती. पण माझे मन त्या मुलाला अशा अवस्थेत पाहून तुटून जात होते. म्हणून मी हळूच त्या मुलाची काळजी घ्यायला सुरुवात केली. जेव्हा तो झोपायला स्टोर रूममध्ये जात असे आणि सगळे आपापल्या खोलीत जात, तेव्हा मी काहीतरी खायला त्याच्या खोलीत नेऊन देत असे. एकदा मी मनोहरसोबत बाजारात गेले आणि मनोहरला विनंती करून त्या मुलासाठी कपडे घेतले. पण मनोहरने मला कठोरपणे सांगितलं, आईला किंवा कुणालाही कळता कामा नये की तू हे कपडे दिले आहेत. पण नवीन कपडे घातले असते तर सगळ्यांच्या लक्षात आले असते. रात्री जेव्हा मी त्याला कपडे दिले तेव्हा त्याने खूप गोड स्मित हास्य करत मला धन्यवाद दिले. त्याने मला म्हणाले, वहिनी खूप खूप धन्यवाद, पण मी हे कपडे घेतले आणि घातले तर आईसाहेब मला मारतील. मी अगदी उदास झाले. मी त्याला सांगितलं, हे कपडे लपवून ठेव आणि जेव्हा गावाला आपल्या घरी जाशील तेव्हा तिथे घेऊन जा.
असं केल्याने कुणालाही कळणार नाही. माझे बोलणे ऐकून तो खूप उदास झाला आणि म्हणाला, कुठले गाव वहिनी? माझे तर या जगात कुणीही नाही, फक्त हे लोकच आहेत, म्हणून मी यांच्यासोबत राहतो. मी त्याला विचारलं, तुझे आईवडील कुठे आहेत? त्यावर तो काहीच बोलला नाही. जेव्हा मी पुन्हा विचारले तेव्हा तो फक्त एवढंच म्हणाला, ते दोघेही मरून गेलेत. इतकं बोलून तो दुसऱ्या बाजूला वळून झोपला. तेव्हा मी हळूच उठले आणि माझ्या खोलीत परत गेले. माझी खूपच तब्येत बिघडली होती आणि मी रडत होते. हे पाहून मनोहरने मला विचारले, तू का रडत आहेस? मी त्याला सांगितले, अभिनवला पाहून मला माझा भाऊ राकेश आठवतो. यावर मनोहर म्हणाला, ठीक आहे, आजपासून त्या नोकरासाठी तू जे काही करशील मी तुला थांबवणार नाही. फक्त आईला काही कळू देऊ नकोस. मी ठरवले की अभिनवच्या खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घेईन आणि योग्य वेळी त्याला नवीन कपडेही घेऊन देईन. आठवडाभर निघून गेला तेव्हा मला वेड्यांच्या इस्पितळातून डॉक्टरांचा फोन आला की आई आता या जगात नाहीत. ही बातमी ऐकून मला खूप दुःख झाले, कारण आता मीही अनाथ होती आणि अभिनवही अनाथ होता. आमची परिस्थिती अगदी सारखी होती, पण माझ्या सुखदुःखात माझे पती माझ्यासोबत होते. मी अभिनवचे जेवण स्वतः वाढून देऊ लागले, जेणेकरून त्याची अधिक काळजी घेता येईल. एके दिवशी माझ्या सासूबाईंनी मला हे करताना पाहिले. त्यांनी मला जवळ बोलावले आणि म्हणाल्या, मी बऱ्याच दिवसांपासून पाहते, तुला या मुलाबद्दल काहीतरी अतिसहानुभूतीचा ताप चढला आहे. मी मान खाली घालून उभी होते. शांतपणे मी त्यांना म्हणाले, आई, मी फक्त एवढेच सांगू इच्छिते की अभिनव आपल्या घरात एक कुटुंबाच्या सदस्यासारखा राहावा आणि त्याला शाळेत घालावे. हे ऐकताच माझ्या सासू संतापल्या आणि म्हणाल्या, तू तुझ्या हद्दीत राहा सुनबाई, नाहीतर बरं होणार नाही. मी शांत राहून स्वयंपाकघरात परत गेले. पण दुसऱ्या दिवशी माझी काळजी आणखी वाढली. त्या रात्री माझ्या सासूबाईंनी अभिनवला जेवण देऊ नये असे सांगितले. माझ्या जाऊने त्याला जेवण दिले नाही आणि तो आपले काम करून उपाशीच आपल्या खोलीत निघून गेला. रात्री सगळे झोपल्यानंतर मी त्याच्या खोलीत जेवण घेऊन गेले. तो पटकन जेवण खाऊ लागला आणि मी त्याला शांतपणे पाहत होते. त्याच्याकडे एक फोटो फ्रेम होती. मी विचारले, ही कोणाची फोटो आहे? अभिनव म्हणाला, हे माझे आईबाबा आहेत. मी फोटो हातात घेतला आणि पाहून थक्क झाले. माझ्यावर जणू आभाळ कोसळले होते. त्या फोटोत माझे सासरे एका तरुण मुलीबरोबर उभे होते, जे दोघेही सोबत हसत होते. त्यांच्या हातात एक मुलगा होता जो कदाचित 3 वर्षांचा होता. मी आश्चर्यचकित होऊन त्या फोटोला पाहत उभी होते. जेव्हा त्याने सांगितले, हे माझे आई बाबा आहेत आणि हा लहान मुलगा मी आहे, हे ऐकून माझा विश्वासच बसत नव्हता. मी मोठ्या कठीणाईने त्याला हसताना पाहिले होते. मी अभिनवला म्हणाली, तू चारपाईवर झोपून जा, आणि मी माझ्या रूममध्ये परत आली तर मनोहर जागे होते. ते म्हणाले, जेवण देऊन आलीस का त्याला? मी हो म्हणत मान डोलावली आणि शांत झाले. मला शांत पाहून मनोहर म्हणाले, काय झाले, तू गप्प का आहेस? मी मनोहरला विचारले की तो नोकर कोण आहे? मनोहर काही वेळ शांत राहिल्यानंतर म्हणाला, तो माझा सावत्र भाऊ आहे. मग त्याने सांगितले, माझे वडील 13-14 वर्षांपूर्वी गावात गेले होते. तिथे एका तरुण मुलीशी लग्न करून तिला इथे आणले, कारण ती मुलगी अनाथ आणि निराधार होती. तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. वडील त्यांच्याच अंतिम संस्कारासाठी गेले होते आणि तिच्याशी लग्न करून तिला घरी घेऊन आले होते. ते लोक माझ्या आजोबांचे खूप खास लोक होते आणि गावकऱ्यांनी त्या मुलीची जबाबदारी घ्यायला नकार दिला होता. त्या मुलीची जबाबदारी माझ्या वडिलांवर टाकली होती. पण तरुण मुलीला न लग्न करता वडिलांसोबत पाठवणे त्या लोकांना मंजूर नव्हते. म्हणून वडिलांनी त्या मुलीशी लग्न केले होते. पण त्या लोकांनी त्यांना विचार करण्याची संधीही दिली नाही. वडिलांसोबत लग्न करून त्या मुलीला त्यांच्यासोबत पाठवून दिले होते. जेव्हा माझे वडील त्या मुलीला घेऊन घरी परत आले तेव्हा माझ्या आईने खूप गोंधळ घातला. पण माझ्या वडिलांनी त्या स्त्रीला सोडले नाही. घरातील वरचा मजला त्या स्त्रीला राहण्यासाठी दिला आणि लग्नाच्या 1 वर्षानंतर जेव्हा अभिनव जन्माला आला तेव्हा माझ्या आईचा द्वेष त्या लहान मुलापर्यंतही पोहोचला. दुर्दैवाने त्याच वेळी जेव्हा अभिनय फक्त 4 वर्षांचा होता तेव्हा माझे वडील आणि ती स्त्री एका अपघातात मृत्यू पावले. त्या अपघातातून तो मुलगा वाचला आणि तेव्हापासून तो या घरात आहे. पण माझ्या आईने त्याला कधीच आपले मानले नाही, शाळेत घातले नाही आणि केवळ नोकरासारखी वागणूक दिली. जे आहे ते तुझ्या समोर आहे. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. अभिनव जर माझ्या सासूच्या सौतनचा मुलगा होता, पण त्यात त्या निष्पाप मुलाचा तरी काय दोष होता? अखेर तो त्यांच्या पतीचेच रक्त होता. मग मी ठरवले की अभिनवची उघडपणे काळजी घेईन. माझ्या सासूबाई मला रागवत, पण मी त्यांना शांतपणे सांगत असे, आपला सनातन धर्मही नोकरांशी चांगले वागण्याचा संदेश देतो. हे ऐकून त्या गप्प होत असत. मग माझ्या दोन्ही नणंदांच्या लग्नात अभिनव पुढे पुढे काम करीत होता. तो खूप आनंदाने आणि मनापासून काम करत होता. सगळ्यांच्या एका आवाजात बोलताना ऐकून अभिनव तिथे पोहोचायचा. त्या लग्नानंतर माझ्या सासूच्या तब्येतीत काही दिवसांनी खूप मोठी बिघाड झाली. काही चाचण्यांनंतर कळाले की त्यांना कॅन्सर आहे. त्यामुळे त्या पूर्णपणे बिछाण्यावर पडून होत्या.
एके दिवशी सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. तेव्हा अभिनव माझ्या सासूंच्या खोलीत गेला. त्याला वाटले की सासू झोपल्या आहेत. त्याने त्यांच्या पायाला हलकेच दाबायला सुरुवात केली आणि तो रडतही होता. रडता रडता तो म्हणाला, प्लीज देवा, माझ्या आईला लवकर बरं करा. अभिनव एवढ्या मनापासून देवाकडे प्रार्थना करत होता की ते पाहून मी हळूहळू खोलीत गेले, हातात सूप घेऊन. तेव्हा मी पाहिले की माझ्या सासू अभिनवला आपल्या छातीशी कळवाटून रडत होत्या. मागून माझी जाऊही तिथे आली. आम्ही दोघींनी हे ते दृश्य पाहून खूप रडलो. आमच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. सासूच्या ऑपरेशन नंतर त्या लवकरच बऱ्या झाल्या. त्यांनी अभिनवला स्वीकारले आणि त्याला शाळेत पाठवायला सुरुवात केली. आता अभिनव आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला. तो स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि सासूबाई त्याच्यासाठी वधू शोधू लागल्या. कोणीतरी खरंच म्हटलं आहे की माणसामधून जर भावना आणि प्रेम काढून टाकले तर काहीच उरत नाही. हीच खरी वस्तुस्थिती आहे. आज आम्ही सगळे एकत्र एक अखंड कुटुंब म्हणून राहतो. आता मी माझ्या 2 मुलांची आई आहे, एक मुलगा आणि एक मुलगी. मी दोघांना एकसारखेच प्रेम करते. माझ्या मुलांना पाहून मला माझ्या आईची आठवण येते. जसे तिने माझ्या भावावर प्रेम केले होते, मीही माझ्या दोन्ही मुलांना एकसमान प्रेम देत असते. मित्रांनो, सांगा तुम्हाला कोणती आई जास्त चांगली वाटली? माझी आई जिने आपल्या लाडाच्या पुढे जाऊन आपल्या मुलाला गमावले, की माझी सासू जिने आपल्या सौतनच्या मुलाला नोकरासारखे वागवले? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा. आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो, अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. आपल्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव असाच माझ्यावर करत राहा. उद्या पुन्हा भेटू एका नवीन आणि रंजक गोष्टीसह. सर्वांना माझा प्रेमळ नमस्कार.